हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स असणार आहेत। TCSने घेतलेल्या एक्झाम्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स पण यात इन्क्लूड आहेत। त्यामुळे ही मराठी ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। तर स्टार्ट करूया। निळकंठ या समासाचा प्रकार ओळखा। कर्मधारय, बहुव्रीही, द्विगु, द्वंद्व। तर कोणता समास येईल? निळकंठ। निळा आहे कंठ ज्याचा तो निळकंठ। तर बहुव्रीही समास येईल। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास असतो। निळकंठ। त्यानंतर लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो म्हणजे विष्णू। त्यानंतर वक्रतुंड, वक्र आहे तुंड म्हणजे तोंड ज्याचे तो म्हणजे गणपती। लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो म्हणजे गणपती। तिसऱ्याच पदाचा बोध होतो म्हणून बहुव्रीही समास। नेक्स्ट क्वेश्चन, आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। चेतना, स्वराधीश, अमृत की सूर्य? आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द, तर आदित्य म्हणजे सूर्य येईल। ऑप्शन डी। नेक्स्ट क्वेश्चन, गायरान या समासाचा प्रकार ओळखा। तत्पुरुष, द्वंद्व, अव्ययी भाव, बहुव्रीही। गायरान। तर गायरान म्हणजे गायींसाठी रान, चतुर्थी विभक्ती आहे म्हणून हा विभक्ती तत्पुरुष समास आहे। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर, तत्पुरुष। गायरान म्हणजे गायींसाठी रान, चतुर्थी विभक्ती। त्यानंतर तपाचरण, तपासाठी चरण। ब्राह्मण भोजन, ब्राह्मणांसाठी भोजन। त्यानंतर क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण। सचिवालय, सचिवासाठी आलय। त्यानंतर लंगोटी यार, लंगोटीपासून यार म्हणजे मित्र। ही सर्व तत्पुरुष समासाची आणि त्यात विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? पुष्करणी। कसा लिहितात पुष्करणी शब्द? तर पुष्करिणी। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, सतेज डोळे चमचम करीती, जणू रत्ने गोजिरी हा अलंकार कोणता आहे? स्वभावोक्ती अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार, अतिशयोक्ती की अनुप्रास? सतेज डोळे चमचम करती, जणू रत्ने गोजिरी। तर जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय कोणता अलंकार असतो? उत्प्रेक्ष अलंकार असतो। जेव्हा वाक्यात जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्ष अलंकार असतो। हा आंबा जणू साखरच, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे रूप जणू, त्याचे अक्षर जणू काय मोतीच। ही सर्व उत्प्रेक्ष अलंकारांची उदाहरणे आहेत। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, बागेत मी सुवासिक गुलाब लावला या वाक्यातील विशेषण ओळखा। बाग गुलाब आहेत की सुवासिक? बागेत मी सुवासिक गुलाब लावला। विशेषण, तर विशेषण म्हणजे जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो ते विशेषण। गुलाब नाम आहे, गुलाबबद्दल अधिक माहिती सांगितली सुवासिक या शब्दाने, सुवासिक गुलाब। सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। विशेषण येईल सुवासिक, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द असतो विशेषण। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पुढील शब्दांतील दासीला अनेकवचनी शब्द शोधा। दासीचं अनेकवचन, तर दासीचं अनेकवचन दासीच असते। ऑप्शन सी। खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला प्रश्न आहे दासीचं अनेकवचन। त्यानंतर जळूचं अनेकवचन काय येईल? तर जळवा, सासू, सासवा, चूक, चुका। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, तू ही कविता पाठ कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ काय आहे? संकेतार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, स्वार्थ। तू ही कविता पाठ कर, क्रियापदाचा अर्थ, तर पाठ कर आज्ञार्थी क्रियापद आहे। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा। जे चकाकते ते सोने नसते। केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, प्रधान वाक्य। जे चकाकते ते सोने नसते। वाक्यांचे प्रकार पण तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। तर वाक्यात जे ते आले आणि जेव्हा वाक्य जर, तर, जे ते, की, म्हणून, म्हणजे, त्यानंतर कारण, कारण की या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा ते मिश्र वाक्य होते। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। जे ते, जर तर, की, म्हणून, म्हणजे, कारण, कारण की। ठीक आहे। जे चकाकते ते सोने नसते, जो तळे राखील तो पाणी चाखील, जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला, ही सर्व मिश्र वाक्य आहेत। संयुक्त वाक्य काय असते? तर जेव्हा दोन वाक्य व आणि
किंवा, अथवा, त्यानंतर पण, परंतु या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा संयुक्त वाक्य असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. कडून या शब्दाची जात. शब्दयोगी अव्यय, विशेषनाम, क्रियापद, क्रियाविशेषण. तर कडून हे शब्दयोगी अव्यय आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. शब्दयोगी अव्ययांमुळे वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी संबंध दर्शवला जातो. मागे पुढे, कडून, आधी नंतर, वर, आत, बाहेर, पूर्वी, त्यानंतर जवळ, समोर, ही सर्व आहेत शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द कोणता? मुंज, अर्ध्य, नमस्कार की विवाह. पाणीग्रहण. तर पाणीग्रहण म्हणजे विवाह. ऑप्शन डी. खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार योग्य शब्द निवडा. महात्म्य हा शब्द कसा लिहितात? तर महात्म्य. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. पर्याय उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता? चपला, वसुंधरा, बिजली की सौदामिनी. गटाबाहेरील शब्द. तर चपला म्हणजे काय? वीज. बिजली म्हणजे काय? वीज. सौदामिनी वीज. वसुंधरा येईल तुमचा गटाबाहेरचा शब्द. ऑप्शन बी. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. वसुंधरा, पृथ्वी, धरती, धरणी, भू, त्यानंतर भूमी, धरा, त्यानंतर मही, क्षमा, ही सर्व पृथ्वीची समानार्थी शब्द आहेत. आणि चपला, बिजली, सौदामिनी, त्यानंतर तडित, विद्युत, हे सर्व वीज या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लोटांगण घालणे म्हणजे काय आहे? लोटणे, शरण जाणे, लाचार होणे, जमिनीवर लोळणे. तर लोटांगण घालणे म्हणजे शरण जाणे. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. मारुत या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. पर्वत, वारा, वावटळ, वादळ. मारुत या शब्दाचा समानार्थी शब्द. तर मारुत म्हणजे वारा असतो. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पवन, अनिल, मारुत, समीर, वायू, वात, हे सर्व वारा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. पर्वतचे समानार्थी शब्द पण तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे आहेत. काय असतात? अचल, गिरी, नग, अद्री, शैल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खरडा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. खड्डा, पक्के लेखन, खंबीर, कच्चे टिपण. खरडा या शब्दाचा समानार्थी शब्द काय येईल? कच्चे टिपण. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. विजांचा, गडगडाट, कडकडाट, खणखणाट, छनछनाट. तर विजांचा काय असतो? कडकडाट. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. गडगडाट नसतो विजांचा. गडगडाट ढगांचा असतो. विजांचा कडकडाट. खणखणाट तलवारींचा. छनछनाट नाण्यांचा. ठीक आहे. पाण्याचा काय असतो? खळखळाट पंखांचा, फडफडाट. ठीक आहे. ध्वनिदर्शक शब्दांवर सुद्धा खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खरमरीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. सणसणीत, खडबडीत, झणझणीत, गुळमुळीत. खरमरीतचा विरुद्धार्थी शब्द तर गुळमुळीत येईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? मानव, माणूस, मनुष्यत्व, मानवी. मनुष्य शब्दाचे भाववाचक नाम. तर शब्दाला य, त्व, पण, पणा, ई, गिरी, ता ही प्रत्यय वापरून भाववाचक नामे तयार होतात. मनुष्य या शब्दाला त्व हा प्रत्यय लागून मनुष्यत्व हे भाववाचक नाम तयार झाले. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मनुष्यत्व, शत्रुत्व, मित्रत्व, त्यानंतर सौंदर्य, शौर्य, देवपण, बालपण, वेडेपण, चांगुलपण, श्रीमंती, गरिबी, मालकी, माणुसकी ही सर्व प्रत्यय लागून बनलेली भाववाचक नामे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वधू या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा. विधवा, वधवा, वधुरी, वधू. खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. वधू या शब्दाचा अनेकवचनी शब्द काय येईल करेक्ट आन्सर? तर वधूच येईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वधू या शब्दाचा अनेकवचनी शब्द वधूच असतो. पिसूचा अनेकवचनी शब्द पिसवा. जीभ, जिभा, जळू, जळवा, सासू, सासवा. हे काही शब्द बऱ्याचदा एक्झामला विचारले गेलेत. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स TCSने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत.
आणि त्यामुळे हे तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठीही मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.